हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाची भाजी. त्यासाठी मी बोंबील छान स्वच्छ करून घेतले आहे. त्याचे काप बनवले आणि त्यात पाणी ओतून बाजूला ठेवले. तोपर्यंत एक टोमॅटो, 2 कांदे बारीक चिरून घेतले. बोंबीलही छान भिजलेत. ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. बाजूला काढून घेऊ. गॅसवर कढई ठेवली. तेल तापले. त्यात आपल्याला बोंबील टाकून छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. बोंबील छान तळले गेले की ते बाजूला काढून घेऊ. त्याच तेलामध्ये आपल्याला हिंग टाकायचा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो छान मॅश होईपर्यंत परतून घेऊ. टोमॅटो परतला की त्यात कांदा टाकून घेऊ. कांदाही छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हळद टाकायची आहे. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला करपू नये त्यासाठी थोडं पाणी ओतून परतून घेऊ. मसाल्याला छान तेल सुटलं की त्यात आपल्याला तळलेले बोंबील टाकायचे आहे. बोंबील आणि मसाला छान एकत्र करून परतून घेऊ. त्यासाठी मी 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे, ते ओतून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बोंबील खारे असतात त्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी भाजी शिजवून घेऊ. बोंबील छान शिजलेत. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. तयार आहे आपली बोंबलाची भाजी. तुम्हाला हे आवडते का अशी बोंबलाची भाजी खायला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.